पर्यंत आज आपण ह्या वचनांवर मनन करणार आहोत आणि हे वचन आपण वाचणार आहोत. मी आपल्या सर्वांकरिता हे वचन वाचतो. लूक शुभवर्तमान अध्याय 3 1-20. तेव्हा तिबेरिय कैसर याच्या राज्याच्या 15व्या वर्षी पंतय पिलात यहुदियाचा अधिकारी होता. हेरोद गालिलाचा मांडलिक, त्याचा भाऊ फिलिप हा इतुरिया व त्राखोनीत या देशाचा मांडलिक व लुसनीय अबिलेनाचा मांडलिक होता. आणि हन्ना व कैफा हे प्रमुख याजक होते. तेव्हा जखर्याचा मुलगा योहान याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले. मग तो यार्देन जवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत फिरला. हे यशाया संदेष्टाच्या पुस्तकात जसे लिहिलेले आहे त्याप्रमाणे झाले. ते असे अरण्यात घोषणा करणाऱ्यांची वाणी झाली ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडखडीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. तेव्हा जे लोकसमुदाय त्याच्या हातून बाप्तिस्मा घ्यावयास त्याच्याकडे निघून येत असत त्यास तो म्हणत असे, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले? आता पश्चातापास योग्य अशी फळे द्या. अब्राम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणून लागू नका, कारण मी तुम्हास सांगतो, या दगडापासून अब्रामासाठी मुले निर्माण करावयास देव समर्थ आहे. आत्ताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. तेव्हा लोकसमुदाय त्याला विचारित, तर मग आम्ही काय करावे? तो त्यास उत्तर देई, ज्यांच्याजवळ 2 अंगरखे आहेत त्याने ज्याला नाहीत त्याला 1 द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे. मग जकातदारही बाप्तिस्मा घ्यावयास आले व त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही काय करावे? त्याने त्यास म्हटले, तुम्हास जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका. शिपायांनी त्याला विचारले, आम्ही काय करावे? त्याने त्यास सांगितले, कोणावर जबरदस्ती करू नका व कुभांड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा. तेव्हा लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल का असा सर्वजण योहानाविषयी आपल्या मनात विचार करीत असत. आणि योहान त्या सर्वांना सांगत असे, मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करीतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतानाचा बंद सोडावयास मी योग्य नाही, तो येत आहे. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल. आपले खळे अगदी स्वच्छ करावयास व गहू आपल्या कोठारात साठवायस त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण घूस तो न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील. आणखी तो पुष्कळ निरनिराळ्या बोधांच्या गोष्टी सांगत असे व लोकास सुवार्तेची घोषणा करीत असे. पण त्याने मांडलिक हेरोद ह्याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे त्याने ह्या सर्वांहून अधिक हेही केले की योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले. आपण ह्यावेळेस प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू, आम्ही पुन्हा एक वार तुला धन्यवाद देतो. तू आम्हास ह्या अंधकार जगतामध्ये तुझ्या वचनाचा प्रकाश देऊ केलेला आहे. तुझं वचन सत्य आहे. तुझ्या वचनाने आम्हास शुद्ध कर. ज्यांचे तारण झाले नाही प्रिय प्रभू, अशांचे तू तारण कर. पुन्हा एक वार आम्हाला तुझ्या पवित्र वचनांमधून तुझं गौरव, तुझं सामर्थ्य, तुझं ज्ञान दाखव प्रिय प्रभू. तुझं अद्भुत पुत्र दाखव. आणि स्वर्गीय प्रभू, आमची गरज तू दाखव. आमचं अंतःकरण आणि आमची भ्रष्टता ह्या वचनाद्वारे तू स्पष्ट कर. पुन्हा एकदा आम्ही स्वर्गीय प्रभू तुझ्या आत्म्याच्या कार्यासाठी तुझे आम्ही आभार मानतो. सर्व आदर व गौरव आम्ही तुला देतो. तू केलेले सर्व प्रकारचं सहाय्य, पुरवठा, संरक्षण यासाठी स्वर्गीय देवा आम्ही तुझी उपकार स्तुती करत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन.
देवाच्या दयेमुळे आणि त्याच्या कृपेमुळे पुन्हा एकदा प्रभूचं वचन शिकण्याची संधी मला आणि आपल्या सर्वांना प्राप्त झाली, म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो. आज आपण ह्या शास्त्र भागामधून जे आहे शिकणार आहोत आणि खास करून या शास्त्र भागावर मनन करणार आहोत. या शास्त्र भागाला आपण द मेसेंजर अँड द मेसेज, संदेश देणारा किंवा संदेश वाहक आणि संदेश असं शीर्षक देऊ शकतो, किंवा द फोररनर ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्ताचा अग्रदूत, असं सुद्धा आपण ह्या उपदेशाला शीर्षक देऊ शकतो. कारण की योहान जो आहे, योहान हा प्रभू येशू ख्रिस्ताची सेवेची सुरुवात होण्याआधी योहानाने जे आहे सेवा केलेली आहे. त्याने लोकांना मसियासाठी तयार केलेला आहे आणि म्हणून योहानाला अग्रदूत म्हणतात, म्हणजे फोररनर, जो आधी येऊन कार्य करतो. ह्या शास्त्र भागामधून अद्भुत आणि महान सत्य जे आहे आपल्याला शिकावयास भेटणार आहे आणि प्रभूला धन्यवाद देतो या संधीसाठी. सर्वात पहिले जे आहे आपण वचन 1 ते 6 याकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. त्या ठिकाणी काही इतिहास दिलेला आहे. द हिस्ट्री इज गिवन. का बरं इतिहास दिलेला आहे? काय कारण आहे की लूक जो आहे तो वारंवार इतिहास देत आहे. त्याचं कारण हे आहे प्रियांनो, की लूक हा इतिहासकार होता. ही वॉज अ हिस्टोरियन अँड ही वॉज अ डॉक्टर. लूक हा वैद्य होता आणि लूक हा इतिहासकार सुद्धा होता आणि त्यामुळं तो त्या इतिहासाचे जे पैलू आहेत ते ह्या ठिकाणी मांडत आहे. जर तुम्ही थोडं मागं जाल अध्याय 20 मध्ये, तर तिथे सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल तो तपशील देतो, पण त्या राजांची नावं सुद्धा तो देतो. आणि पुन्हा एकदा इथे काही राजांची नावं दिलेली आहे. त्यापैकी आपण पाहतो तेव्हा तिबेरिय कैसर याच्या राज्याच्या 15व्या वर्षी म्हणजे अभ्यासकार जे आहेत ते म्हणतात की ऑलमोस्ट इसवी सन 26 ते 27, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेस 30 वर्षाचा होता. याचा अर्थ मागच्या उपदेशामध्ये आपण बघितलं ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त 12 वर्षाचा होता आहे ना, आणि आता तो 30 वर्षाचा आहे. म्हणजे अध्याय 2 आणि अध्याय 3 मध्ये किती वर्षाचं हे आहे अंतर? ॲटलिस्ट 18 इयर्स, राईट? 18 वर्षाचं. पण ज्यावेळेस आपण वाचतो आपल्याला ते चटकन लक्षात येत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस 30 वर्षाचा होता त्याने त्याची सेवा सुरू केलेली आहे. आणि जे स्कॉलर्स आहेत ते म्हणतात तिबेरिय कैसर याच्या राज्याच्या 15व्या वर्षी म्हणजे इसवी सन 26 किंवा 27 पंतय पिलात यहुदियाचा अधिकारी होता. हेरोद गालिलाचा मांडलिक व त्याचा भाऊ फिलिप हा इतुरिया व त्राखोनीत या देशाचा मांडलिक व लुसनीय अबिलेनाचा मांडलिक होता. का बरं हे सर्व प्रांताचे नावं किंवा ह्या जे रूलर्स होते त्यांचे नावं देत आहे ह्या ठिकाणी लूक जो इतिहासकार आहे तो पेश करत आहे किंवा प्रस्तुत करत आहे की प्रभू येशू ख्रिस्त आणि योहान हे हिस्टॉरिकल फिगर म्हणजे ऐतिहासिक व्यक्ती होते. ते काही दंतकथेतले लोक नव्हते. कारण की तिबेरिय कैसर हा खरा राजा होता. ही वॉज अ रिअल फिगर इन अ हिस्ट्री. त्यानंतर पंतय पिला, त्यानंतर हेरोद, फिलिप. तर एका इतिहासकाराच्या दृष्टिकोनातून ही सत्यता किंवा हे तपशील ह्या ठिकाणी ते मांडत आहे. द मिनिस्ट्री ऑफ जीसस अँड द मिनिस्ट्री ऑफ जॉन इज रूटेड इन हिस्ट्री. येशू ख्रिस्त आणि योहानाची सेवा ही इतिहासामध्ये मुळावलेली आहे. आणि म्हणून आपल्याला आणखीन एक पुरावा ह्या शास्त्र भागातून भेटतो की देवाचं वचन जे आहे हे काल्पनिक नाही आहे. लूक जो आहे तो असा म्हणत नाही वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ प्रिन्स अँड ही बिकेम अ फ्रॉग. बऱ्याच दिवसांपूर्वी
काळापूर्वी एक राजकुमार होता आणि तो बेडूक झाला, असल्या प्रकारचं बायबल नाहीये. तर हे सर्व लोक कोण आहेत? तर बऱ्याचदा हेरोदाबद्दल आपण शिकत असताना आपण गोंधळात पडतो. अरे हा एक हेरोद तर इकडे मेला, आता हा कुठून आला? पुन्हा प्रेषित मध्ये जातो, पुन्हा हा दुसरा हेरोद आला. तर हेरोद द ग्रेट जो आहे, म्हणजे महान हेरोद, याचं फार मोठं कुटुंब होतं, कुळ होतं. आणि हेरोद जो आहे, हेरोद हा एसावाच्या कुळातून आलेला आहे. आणि हेरोद हेरोद द ग्रेट जो आहे, ज्याला महान हेरोद म्हणतात, त्याच्या 5 पत्न्या होत्या आणि त्यांच्याद्वारे जन्मास आलेले हे सर्व लेकरं आहेत. तर म्हणून आपल्याला ते वारंवार जे आहे, आपल्याला बरेच हेरोद आणि त्याच्या कुटुंबातील जे लोक आहेत, सदस्य आहे, हे प्रेषितांची कृत्य आणि शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. तर ह्या ठिकाणी जो वचन 2 वचन 1 मध्ये जे आहे, तिबेरिय कैसर जो आहे हा कैसर अगस्तुसचा जावई होता. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की ज्या पंतै पिलाताबद्दल इथे बोलण्यात आलेलं आहे, तो त्या पंतै पिलाताला सुद्धा पंतै पिलाताची रोमी सरकारने नियुक्ती केलेली होती. कोणाच्या जागी? हेरोद द ग्रेट, म्हणजे जो महान हेरोद आहे त्याच्या पुत्राच्या जागी. कारण की त्याचा पुत्र, महान हेरोद जो आहे, त्याचा पुत्र जो आहे आर्क्युलस, तो क्रूर होता, खूप क्रूर होता. आणि त्यामुळं रोमी सरकार जे आहे, रोमी सरकारने त्याला पदावरून काढलं आणि पंतै पिलाताला त्या ठिकाणी त्याची नेमणूक केलेली आहे. आणि पुढे आपण जातो की हेरोद गालिलाचा मांडलिक होता. आता मांडलिक हा शब्द काय आहे? मांडलिक हा शब्द म्हणजे चार डिस्ट्रिक्ट्सवर ज्याचं हे आहे, अधिपत्य आहे, किंवा ज्याची नेमणूक 4 प्रांतावर किंवा चार जागेंवर केलेली आहे, किंवा 4 गावं किंवा 4 जिल्हे किंवा 4 प्रांत ज्याला सांभाळायला दिलेला आहे, त्यांना मांडलिक, टेट्रार्क, इंग्लिशमध्ये टेट्रार्क म्हणतात. तर त्यामुळं हा मांडलिक शब्द जो आहे मराठीमध्ये आला. आणि हा हेरोद कोण आहे मग? हा हेरोद अँटिपास आहे, जो वचन 3 मध्ये, अध्याय 3 आणि वचन 1 मध्ये हेरोद गालिलाचा मांडलिक असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हा अँटिपास आहे. आणि त्याचा भाऊ फिलिप, हा फिलिप कोण आहे? तर हा फिलिप 2 आहे. फिलिप 2 म्हणजे अजून एक फिलिप होता, फिलिप 1, ज्याच्याबद्दल आपण पुढे शिकणार आहोत. तर ही काही माहिती ह्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे की हे कुळ आहे आणि ते इस्रायलमध्ये जे आहे राज्य करत आहे, हे आपल्याला वचन 1 मधून शिकावयास मिळतं. आणि हे सर्व माहिती देण्याचं कारण हे आहे की लूक जो इतिहासकार आहे, तो आपल्याला शिकवत आहे की ज्या काही घटना योहाना संदर्भात किंवा येशू ख्रिस्ताबद्दल घडलेल्या आहेत, त्या सत्य आहे, खऱ्या आहे, हे ह्या ठिकाणी शिकवण्यासाठी ही सर्व ऐतिहासिक माहिती देण्यात आलेली आहे. आणि पुढे आपल्याला वचन 2 मध्ये जे आहे आपल्याला शिकावयास मिळतं की देवाचं वचन जकर्याचा पुत्र, मुलगा योहान याला प्राप्त झाले. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की देवाने पुन्हा एकदा हा जो संदेष्टा आहे योहान, याला त्याचे वचन दिले. आणि योहानाबद्दल जे आहे आपल्याला जुन्या करारामध्ये शिकावयास मिळतं. मलाखीचं पुस्तक आणि यशायाचं पुस्तक, यशाया अध्याय 40 आणि मलाखी अध्याय 3 मध्ये, मला असं वाटतं अध्याय 4 मध्ये सुद्धा बाप्तिस्मा करणारा योहान हा येऊन त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधी सेवा करेल, हे आपल्याला यशाया अध्याय 40 आणि मलाखीच्या पुस्तकामधून शिकावयास मिळतं. आणि ह्या ठिकाणी आपण शिकतो की देवाने जुन्या करारामध्ये जी भविष्यवाणी केलेली होती बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल, ती आता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. तर वचन 2 मधून आपण शिकतो की देवाने वचन दिले. देवाचे वचन अत्यंत महत्वाचे आहे. देवाचे वचन देवाने प्रत्येक पिढीमध्ये ठेवलेले आहे,
प्रत्येक पिढीमध्ये दिलेले आहे. आणि आजही आपण देवाला धन्यवाद देतो की आपल्यासाठी बायबल जे आहे ते देवाने दिलेलं आहे, जे परमेश्वराचं पूर्ण प्रगटीकरण आहे, अंतिम प्रगटीकरण आहे आणि अधिकारयुक्त प्रगटीकरण आहे. आणि देव जो आहे त्याचं तारणाचं कार्य, लोकांच्या जीवनामध्ये पवित्रीकरणाचं कार्य, पश्चातापाचं कार्य हे त्याच्या वचनाने करतो. आणि म्हणून आपण पाहतो की याची बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची सेवा पूर्ण होत असताना आपण सर्वात आधी हे शिकतो की देवाचे वचन त्याला प्राप्त झाले. कारण की देवाच्या वचनाशिवाय देवाचे संदेष्टे, पाळक, सुवार्तिक, मिशनरी हे काहीही करू शकत नाही. वी कॅनॉट डू एनिथिंग. आपण आपले ओपिनियन्स, आपले मत, आपले सल्ले लोकांना दिल्याने तारण होणार नाही. आणि त्यामुळे सुवार्ता आणि देवाचे वचन अत्यंत गरजेचं आहे. हे आपल्याला संपूर्ण बायबलमधून शिकावयास मिळतं. आणि योहान जो आहे तो संदेश देतो की पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्या, अशी घोषणा तो करत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी पण त्याचा जो पहिला उपदेश दिला, जर आपण मत्तयाच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिले तर आपल्याला सुद्धा हे कळेल की प्रभू येशू ख्रिस्ताचा सुद्धा उपदेश काय होता? पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचे राज्य, देवाचे राज्य जवळ आले आहे. याचा अर्थ आपण पाहतो की परमेश्वर जो आहे तो ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे लोकांना तारावयास आलेला आहे, त्यांचं परिवर्तन करण्यासाठी आलेलं आहे. आणि पश्चाताप काय आहे? व्हॉट इज रिपेंटन्स? पश्चाताप काय आहे? तर पश्चाताप जे आहे, देवाबद्दलचं माझं मत बदलणं आणि माझ्या स्वतःबद्दलचे माझे मत बदलणं. पश्चाताप म्हणजे परिवर्तन आणि बदल. ख्रिस्ताकडे येण्याआधी माझे मत हे होते की आय एम द ग्रेटेस्ट, आय एम द ग्रेट, मी महान आहे, मी नीतिमान आहे. ख्रिस्ताशिवायच मी नीतिमान आहे. मी माझ्या कृत्यांनी, माझ्या कर्मांनी मी स्वर्गात जाऊ शकतो, मी मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. आय एम गुड अँड आय एम ग्रेट. मी महान आहे आणि मी चांगला आहे. दिस इज द कंडिशन ऑफ द फॉलन ह्युमन बीइंग. दोज हु आर बॉर्न इन ॲडम, जे आदामामध्ये जन्मास येतात, त्यांना असंच वाटतं की मी महान आहे आणि मी चांगला आहे. आणि म्हणून पश्चाताप जे आहे ते माझं मत माझ्याबद्दल बदलतं की आय एम डस्ट, मी धूळ आणि माती आहे. देवाशिवाय आणि ख्रिस्ताशिवाय मी काहीही नाही. पश्चाताप देवाबद्दलचा माझा दृष्टिकोन बदलतो. आणि पश्चातापामध्ये पाप कबुली आहे, बायबल शिकवतं. खऱ्या पश्चातापामध्ये पाप कबुली आहे. खऱ्या पश्चातापामध्ये तारणासाठी आणि सार्वकालिक वतन मिळवण्याकरिता केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्या पूर्ण कार्यावर विश्वास आहे. खऱ्या पश्चातापामध्ये खरा पश्चाताप फळ देतं. खऱ्या पश्चातापामध्ये परिवर्तित जीवन आहे, हे आपल्याला बायबल शिकवतं. आणि बाप्तिस्मा करणारा जो योहान आहे त्याचा संदेश हा होता की पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्या, ही घोषणा करीत फिरला. आणि वचन 4 सांगत आहे की जुन्या करारामध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल दिलेली जी साक्ष किंवा जी भविष्यवाणी आहे, ती भविष्यवाणी आता बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माद्वारे आणि त्याच्या सेवेद्वारे पूर्ण होत आहे. वचन 4 हे यशाया संदेष्टाच्या पुस्तकात असे लिहिले आहे की त्याप्रमाणे झाले. ते असे अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. काय याचा संदर्भ? परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. ज्यावेळेस एखाद्या राज्यात किंवा एखाद्या शहरामध्ये राजा येतो, त्याच्या आधी एक टीम किंवा काही लोक जाऊन त्या ठिकाणी
त्या शहराची काय करतात? पाहणी करतात, निरीक्षण करतात. ज्या मार्गाने राजा जाणार आहे ते जे मार्ग अस्वच्छ असतील तर ते स्वच्छ करतात, खड्डे असतील तर ते खड्डे बुजवतात. आणि योहान जे आहे, योहानाची सेवा त्याच प्रकारची आहे. परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आणि प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि ह्या लोकांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य होणार आहे. त्यासाठी बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे तो लोकांचे जीवन जो आहे तो तयार करत होता. तो काही रस्ते तयार करणारा कॉन्ट्रॅक्टर नव्हता. परमेश्वराचा मार्ग तयार करा म्हणजे तो रस्ते बनविणारा नव्हता. ही वॉज नॉट अ रोड मेकर, राईट. परमेश्वराचा मार्ग तयार करा म्हणजे आता राजा येणार आहे, राजा ह्या मार्गावरून जाणार आहे आणि म्हणून तो ते रस्ते जे आहे साफ करत आहे, तयार करत आहे, सुशोभित करत आहे. आणि बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे त्याचं कार्य काय होतं तर आपल्याला कळतं की तो लोकांचे जीवन जे आहे तो मसीहाला स्वीकारण्यासाठी आणि त्याची सुवार्ता स्वीकारण्यासाठी लोकांना तयार करत होता, लोकांचे अंतःकरण तयार करत होता. याचा अर्थ हा आहे, परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की काय यशाया काय सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्ण कार्यामुळं जे अहंकारी आहेत, जे दुष्ट आहेत ते नम्र केले जातील. ह्या ठिकाणी तो लूक जो आहे तो भूगोल शिकवत नाहीये की खोरे भरेल, डोंगर टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील. ही इज नॉट टीचिंग जॉग्रफी हिअर. तो ह्या ठिकाणी अलंकारिक भाषेद्वारे शिकवत आहे की गर्विष्ठ, उन्नत, देवाला न जुमानणारे जगिक लोक, गर्विष्ठ, त्यांना नमविण्यात येईल सुवार्तेद्वारे. येस, आणि नक्कीच हे कार्य आपल्या जीवनामध्ये झालेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचं. आणि पुढे सांगितलेलं आहे की सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. आणि काय सांगत आहे या ठिकाणी लूक, की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जे आहे सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. सर्व माणसे, फक्त यहुदीच नाही, इस्रायल मधलेच लोक नाही, तर परराष्ट्रीय जे आहेत ते देवाने केलेले तारण पाहतील. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की तारण हे प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आहे. आकाशाखाली मानवामध्ये दुसरे कोणतेही नाव नाही ज्याद्वारे लोकांचे तारण होईल. आणि आज आपण पाहतो की सर्व प्रकारचे लोक जे आहे, सर्व प्रकारचे लोक जे पापी आहेत, मग ते यहुदी असू द्या किंवा परराष्ट्रीय असू द्या, स्त्री, पुरुष, वृद्ध, तरुण, लहान लेकरे, श्रीमंत, गरीब, विविध पार्श्वभूमीमधील लोक, पापी, कर वसूल करणारे लोक, लोकसमुदाय, आणि मग सैनिक, वेश्या आणि क्रिमिनल्स, सर्व प्रकारचे जे दुष्ट लोक आहेत, ड्रगिस्ट आहेत, आणि जे नास्तिक आहेत, अशा सर्वांना देवाने तारण दिलेलं आहे. त्यांच्यावर देवाची कृपा झाली. परमेश्वराने त्याच्या दयेने त्यांचे अंतःचक्षु उघडले आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण पाहतो की त्यांना नवीन जन्म दिला आणि त्यांनी पश्चाताप करून ख्रिस्त विश्वास. यामध्ये नास्तिक आहेत, यामध्ये कुकर्मी आहेत, कर वसूल करणारे, आणि जगामधले भयानक गुन्हेगार आणि टेररिस्ट आणि भयानक लोक, विचित्र लोक, अशा लोकांचं जीवन प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या कार्याने बदलतो. आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. सर्व प्रकारचे लोक, प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांना तारण देतो. आणि पुढं आपण पाहतो वचन 7 आणि 9 मध्ये
बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे तो चेतावणी देत आहे. 7 to 9 ही इज गिव्हिंग वॉर्निंग टू द पीपल. तो चेतावणी देत आहे. काय चेतावणी दिलेली आहे या ठिकाणी? तेव्हा जे लोकसमुदाय त्याच्या हातून बाप्तिस्मा घ्यावयास त्याच्याकडे निघून येत असत त्यास तो म्हणत असे, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले? आता पश्चातापास योग्य अशी फळे द्या आणि अब्राम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका, कारण मी तुम्हाला सांगतो या दगडापासून अब्रामासाठी मुले तयार करावयास देव समर्थ आहे. आत्ताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. चेतावणी यहुदी लोकांसाठी. बाप्तिस्मा करणारा जो योहान आहे त्याच्या बाप्तिस्म्याला पश्चातापाचा बाप्तिस्मा म्हणतात. आणि बाप्तिस्म्याची जी रीत आहे आपल्याला जुन्या करारामधून पण आणि नवीन कराराचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला शिकावयास मिळतं. जुन्या करारामध्ये पण पाणी शिंपडण्यात येत होतं. जे याजक आहे निवास मंडप आणि मंदिरामध्ये जे आहे शुद्धीकरणासाठी रक्त आणि पाणी जे आहे ते शिंपडत असे. मग ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये येतो तर बाप्तिस्म्याची पद्धत जी आहे आपल्याला नवीन करारामध्ये शिकावयास मिळते. ज्यावेळेस परराष्ट्रीय लोकांना यहुदी व्हायचं होतं किंवा यहुदी संस्कृतीनुसार जगायचं होते, त्यावेळेस यहुदी लोक जे आहे त्या परराष्ट्रीय लोकांना बाप्तिस्मा देत असत. आणि त्या विधीनुसार मग ते परराष्ट्रीय लोक जे आहे ते यहुदी किंवा इस्रायलामध्ये सामील करून घेण्यात येत असत. आणि ते सर्व इस्रायली लोकांचं किंवा यहुदी विधीप्रमाणे आणि त्या संस्कृतीप्रमाणे ते परराष्ट्रीय लोक ह्या बाप्तिस्म्यानंतर जगत असे. तर त्याला प्रोसेलेट्स म्हणतात. जे परराष्ट्रीय लोक आहेत त्यांना यहुदी व्हायचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस यहुदी लोक जे आहे ते त्यांच्यावर पाणी शिंपडायचे किंवा त्यांना बाप्तिस्मा द्यायचे हे आपल्याला शिकावयास मिळतं. आणि मग आपण येतो योहानाचा बाप्तिस्मा. योहानाचा बाप्तिस्मा हा पश्चातापाचा बाप्तिस्मा होता हे आपण ह्या ठिकाणी शिकतो. आणि ज्यावेळेस काही लोक त्याच्याकडे आले तर बाप्तिस्मा करणारा योहान त्यांना काय म्हणत आहे, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले? का बरं योहान ह्या लोकांना बाप्तिस्मा घेण्यासाठी जे लोक आलेले आहे त्यांना तो म्हणत आहे की अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले? वाय इज ही सेइंग दिस? का बरं हे असं म्हणत आहे? त्याचं कारण हे आहे की हे जे लोक आहेत यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला नाही. ते देवावर विश्वास ठेवत नव्हते. ते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नव्हते. त्यांना कोणीतरी सांगितले की देवाचा क्रोध येणार आहे आणि केवळ त्या क्रोधाला घाबरून जे आहे आता ते भीतीने बाप्तिस्मा घेत आहे. आउट ऑफ फिअर, नॉट बिकॉज लव्ह गॉड. देवावर विश्वास ठेवल्यामुळे ते बाप्तिस्मा घेऊन राहिलेले नाही आहे. देवावर ते प्रीती करतात म्हणून त्यांनी बाप्तिस्मा घेतलेला नाही आहे. त्यांना मसीहा आवडतो किंवा मसीहावर त्यांनी विश्वास ठेवला म्हणून ते बाप्तिस्मा घेत नव्हते. तर केवळ एक बाहेरील विधी म्हणून केवळ आणि देवाचा येणारा जो क्रोध आहे ऑन द डे ऑफ जजमेंट, म्हणजे न्यायाच्या दिवशी जो देवाचा क्रोध येणार आहे, फक्त त्या भीतीपायी इच्छित होते. त्या लाईव्ह वर ट्रान्सफॉर्म, त्यांचं जीवन बदललेलं नव्हतं, परिवर्तित नव्हतं. आणि त्यांचे जीवन जे आहे हे विदित करत होतं, प्रदर्शित करत होते की हे लोक देवाचे नाही, बदललेले नाही आहेत.
आणि अशा कारणामुळं जे आहे ते फक्त बाप्तिस्मा घेत होते. देर इज अ ट्रू रिपेंटन्स अँड फॉल्स रिपेंटन्स. खरा पश्चाताप आणि खोटा पश्चाताप आहे. जर एखादं मूल जे आहे घरामध्ये चोरी करतं आणि त्याला रंगी हात पकडण्यात येतं, तर ते मूल कदाचित सॉरी म्हणतं आउट ऑफ काय की आता मला फटके बसू नये म्हणून. नॉट रिअल. त्याला खरोखर त्या लेकराला काय होत नाही, त्याचा पश्चाताप होत नाही. पण आता आई किंवा वडील मला शिक्षा करतील म्हणून ते चटकन सॉरी म्हणून देतात. सो हे जे यहुदी लोक आहेत हे सुद्धा बाप्तिस्मा घ्यायला याच्यासाठी आले की न्यायाच्या दिवशी आम्ही वाचू, फक्त भीतीपायी. ज्या प्रकारे ते लेकरू आता वडील मला छडी मारतील त्याच्या आधीच मी सॉरी म्हणतो बाह्य, फक्त आउटवर्डली, फक्त बाह्य रीतीने. आणि हा जो गट आहे यहुदी लोकांचा, हा परिवर्तित झालेला गट नव्हता, खरा पश्चाताप नव्हता यांच्यामध्ये. देवावर ते प्रीती करणारे लोक नव्हते, तर कर्मठ आणि गर्विष्ठ आणि स्वतःच्या बळावर स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करणारा हा गट होता. आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान त्यांना म्हणतो सापाच्या पिल्लांनो. आणि R.C. स्प्रॉल म्हणतात की सापाची पिल्ल सर्वत्र सापडतात. अनेकदा आपल्या नातलागांमध्ये असतात, कुटुंबात असतात, मिशनमध्ये असतात आणि मंडळांमध्ये असतात. अहो सापाच्या पिल्लांनो म्हणजे काय? ज्यावेळेस याचा आपण संदर्भ समजून घेतो तर आपल्या सर्वांना ठाऊक आहे, उत्पत्ती 3 मध्ये सापाने जे आहे हवेला ठकविले, सैतानाने हवेला ठकविले. आणि बायबलमध्ये जे आहे साप हे सैतानाचं दर्शक आहे. साप हे सैतानाचं दर्शक आहे. आणि खास करून ह्या ठिकाणी हे जे यहुदी लोक आहे हे पॉयझनस शिक्षण म्हणजे यांचं शिक्षण जे आहे ते जहरीलं होतं, पॉयझनस शिक्षण होतं. आणि त्यामुळं सुद्धा बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे यांना म्हणत आहे सापांच्या पिल्लांनो. कारण की हे जे यहुदी लोक आहे हे कर्मांनी तारण प्राप्त करण्याच्या मागे लागलेले होते. आणि इतर लोकांना सुद्धा कर्मांनी तारण प्राप्त करून घ्या असं शिकवत होते. आणि त्यामुळं बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे हा त्यांना त्यांच्या शिक्षणामुळं, त्या जहरील्या किंवा विषारी शिक्षणामुळं त्यांना सापाच्या पिल्लांनो म्हणत आहे. आणि त्याच प्रकारे जे ख्रिस्ताच्या बाहेर आहे ते ख्रिस्ताची आणि देवाची प्रजा नाही, तर आपण पाहतो की ती सैतानाची प्रजा आहे. आणि सैतानाच्या प्रजेला सापाच्या पिल्लांची उपमा दिलेली आहे. भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले. आणि आपण ख्रिस्ती झालो याच्यासाठी नाही झालं, ख्रिस्ती याच्यासाठी आपण नाही झालो की नरकामध्ये खूप अग्नी आहे आणि मला खूप चटके लागतील म्हणून आम्ही ख्रिस्ती नाही झालो. दिस इज रॉंग रिझन. हेल इज रिअली व्हेरी टेरिबल प्लेस. नरक हा भयानक आहे म्हणून मी ख्रिस्ती होतो. नो नो नो, दिस इज नॉट अ राईट रिझन. बिकॉज ख्राइस्ट इज वर्दी. ख्रिस्त मनोहर आहे आणि तारण केवळ ख्रिस्तामध्येच आहे. आणि ख्रिस्तच केवळ आमचा तारणारा आहे आणि ख्रिस्ताबाहेर तारण नाही. आणि मी माझे स्वतःचे तारण करू शकत नाही. ही स्वार्था ज्यावेळेस आम्हाला कळाली त्यावेळेस जे आहे आपण त्याच्या दयेने आणि त्याला बिलगून राहतो. इज बॅड. नरकामध्ये लेट मी गो टू हेवन. येस नाही. तर या ठिकाणी तो म्हणतो की तुम्हाला भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले आणि पश्चातापास योग्य अशी फळे द्या. तो म्हणत आहे की ज्या ठिकाणी खरा पश्चाताप आहे, वेअर देर इज
where there is true repentance, there is fruit. त्या ठिकाणी फळ आहेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे बायबलमध्ये जे आहे ह्या फळांना वेगवेगळ्या प्रकारे प्रदर्शित केलेलं आहे. पश्चातापास योग्य अशी फळ द्या. जर कोणी म्हणतं की मी ख्रिस्ती आहे पण जीवन परिवर्तित झालेलं नाही आहे, मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, मी पश्चाताप केलेला आहे, आय एम सेव्ड बाय ग्रेस, पण जीवन परिवर्तित झालेलं नाही आहे, द लाईव्स आर नॉट ट्रान्सफॉर्म, पवित्र आत्म्याची फळं आपल्यामध्ये दिसत नाही, तर बायबल मधल्या येशूला आपण भेटलो नसावे. हे असं कधीच होऊ शकत नाही की माझं तारण झालं, मी पश्चाताप करतो, मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, सुवार्तेवर विश्वास ठेवला आणि आमचे जीवन बदलले नाही, असं कधीही होऊ शकत नाही. दिस विल नेव्हर हॅपन. तारण झालेला जो पिता आहे, जो पती आहे, तो परिवर्तित होतो, तो परिवर्तित झालेला आहे. पत्नी आणि आई ती परिवर्तित झालेली आहे. तारण झालेले जे लेकरं आहेत ते नम्र आणि आज्ञाधारक असतात. त्यामुळे सांगितले की बाय ग्रेस, आणि नुसतं व्हॉट्सअपवर स्टेटस, इकडे टॅटू जीसस क्राइस्ट सोली डिओ ग्लोरिया, इकडे टी शर्ट, कारवर द लॉर्ड इज माय शेपर्ड. स्टॉप दिस नॉनसेन्स इफ आवर लाईव्स आर नॉट ट्रान्सफॉर्म. पश्चातापास योग्य अशी फळ द्या. आणि अब्राहम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका, कारण मी तुम्हाला सांगतो या दगडापासून अब्रामासाठी मुले निर्माण करावयास देव समर्थ आहे. हाऊ इज दिस पॉसिबल? पुन्हा एकदा विचार करा, काय देव समर्थ नाही का? ज्या देवाने उत्पत्ती 2 मध्ये मातीपासून आदाम घडविला, राईट, त्या देवास अशक्य नाहीये दगडापासून जे आहे अब्रामाकरिता मुले निर्माण करण्यास ह्या देवाला अशक्य नाहीये. तो समर्थ आहे करण्यास. आणि ह्या ठिकाणी बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे तो हे सुद्धा शिकवत आहे की अब्राम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू नका. माझे आजोबा मिशनरी होते, बट व्हॉट अबाउट युअर लाईफ? आम्ही बालपणापासून फार प्रचंड मोठ्या मंडळीचे सदस्य होतो. दॅट विल नॉट वर्क. ते कामी येणार नाही. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणत आहे त्यांना, अब्राम आमचा बाप आहे म्हणून स्वर्गामध्ये तुमची सीट रिझर्व आहे असं तुम्ही मानू नका. अब्राम तुमचा बाप आहे, तुम्ही अब्रामाचे शारीरिक जे आहे वंशज आहात, म्हणून ऑटोमॅटिक म्हणजे आपोआप तुमचं तारण होईल, आपोआप पश्चाताप तुमच्या खात्यामध्ये ओतल्या जाईल असं तुम्ही विचार करू नका. Because Abraham is your father, there is a seat reserved for you in heaven. Don't think in that way. मग अशाच प्रकारचे विचार आजही आपल्या संप्रदायामध्ये आणि आपल्या ख्रिस्ती जगतामध्ये आपल्याला आढळतात, आहे ना? आपल्याला आढळतात अशा प्रकारचे विचार. तुम्ही ख्रिस्ती आहे का? हो, 150 वर्ष जुन्या चर्चचा मी मेंबर आहे. दॅट विल नॉट वर्क. ते चालणार नाही देवासमोर. माझे आजोबा मिशनरी होते किंवा माझे वडील पाळक होते असं तुम्ही आपल्या मनात म्हणू नका.
बालपणी मी संडे स्कूलला जायचे, मी संडे स्कूलमध्ये शिकवायचे. दॅट विल नॉट वर्क ॲट ऑल. खरं जे जीवन आहे, पश्चातापी जीवन, परिवर्तित जीवन जे आहे ते पश्चातापास योग्य फळ देतं. आणि म्हणून अब्राम जो आहे, योहान जो आहे, तो ह्या ठिकाणी त्यांना म्हणत आहे की तुम्ही अब्रामाच्या वंशजाचे आहे म्हणून आपोआप तुम्हाला तारण प्राप्ती होईल असे समजू नका. परमेश्वर जो आहे तो दगडांपासून अब्रामासाठी मुले निर्माण करावयास देव समर्थ आहे. आणि आपण पाहतो की गलतीकरास अध्याय 6 मध्ये जे सांगितलेलं आहे, जे विश्वासाच्या घराचे आहे, विश्वासाच्या घराचे ते देवाची लेकरं आहे. मग ते यहुदी असू द्या किंवा परराष्ट्रीय असू द्या, ते अब्रामाचे आत्मिक रीतीने ते अब्रामाची मुले आहेत आणि देवाच्या राज्याचे वतनदार आहेत. मग ते कदाचित कर वसूल करणारे असू शकतात, क्रिमिनल्स असू शकतात, टेररिस्ट असू शकतात, कदाचित त्या वेश्या असू शकतात, आतंकवादी असू शकतात, लुबाडणारे असू शकतात, चोर असू शकतात. पण ज्या क्षणी देवाचा प्रकाश त्यांच्यावर पडतो, देवाची दया त्यांच्यावर होते, त्यांचं जीवन परिवर्तित होतं आणि ते देवाच्या राज्याचे वारिस होतात आणि अब्रामाचे आत्मिक लेकरे होतात. देव अब्रामासाठी मुले निर्माण करावयास समर्थ आहे. आणि आज आपण ह्या ठिकाणी जे सर्व बसलेले आहोत, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, आपण अब्रामाची आत्मिक रीतीने अब्रामाची मुले झालेले आहोत. आपल्याला गलतीकरास अध्याय 6 शिकवित. ट्रान्सफॉर्म लाईफ ह्या ठिकाणी त्यांनी चेतावणी दिली. आणि पुढे वचन 10 आणि 14 मध्ये मग लोकसमुदाय त्याला येऊन, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला येऊन विचारतात की आम्ही काय करावे. मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की लोकसमुदाय आला, जकातदार आले आणि शिपाई सुद्धा आले. आणि जी लोक आहेत, जकातदार आणि शिपाई, हे लुबाडणारे होते आणि ते रोमन गव्हर्नमेंटसाठी, रोमी सरकारसाठी ते कार्य करत असत. आणि जे काही सरकारने त्यांना नियुक्त केलेला जो कर आहे त्याच्यापेक्षा अधिक जे आहे, अधिक रक्कम ते लोकांकडून उकळत असत. जे शिपाई आहेत ते सुद्धा विचारतात आम्ही काय करावे. आणि बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे त्यांना म्हणतो, कोणावर जबरदस्ती करू नका. एक्स्टॉर्शन, जबरदस्ती करू नका, कुभांड आणू नका. म्हणजे डोंट अक्यूज पीपल, स्टॉप अक्युजिंग पीपल. स्टॉप फोर्सिंग पीपल, स्टॉप अक्युजिंग पीपल. आणि आपल्या पगारात तृप्त असा म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही जे आहे अतिरिक्त कर वसूल करू नका किंवा लोकांचे पैसे जुलूम करून घेऊ नका. आपल्या पगारात तृप्त असा याचा अर्थ असा नाहीये की मला 25,000 पगार आहे आणि आता कुटुंबातल्या गरजा वाढल्या म्हणून मला आता 30,000ची गरज आहे. तर असं शिकवलं नाहीये की तुम्ही तशी अपेक्षा करू नका, असं ह्या ठिकाणी शिकवलेलं नाहीये. इथे ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की आपल्या पगारात तृप्त असा, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की तुम्ही जुलम जबरदस्तीने तुम्ही जे आहे कोणाचं काही घेऊ नका, हे इथं सांगण्यात आलेलं आहे. पुढे जाण्याआधी जे आहे वचन 9 कडे पुन्हा एकदा आपलं लक्ष मी केंद्रित करू इच्छितो. ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान ह्या यहुदी लोकांना ताकीद देत आहे किंवा वॉर्निंग देत आहे, त्याच्यामध्ये तो हे पण म्हणत आहे की आत्ताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे, जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.
याचा अर्थ काय आहे? आत्ताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवली आहे. म्हणजे रिपेंटन्स जे आहे, झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे, ही मन किंवा हा वाक्यप्रचार जो आहे हा सांगत आहे की हे सांगत आहे की तुम्ही असा विचार करू नका की माझ्या मरणाच्या काही दिवसापूर्वी मी पश्चाताप करेल. दिस इज अर्जंट नीड. ही मानवाची अत्यंत तातडीची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आणि पश्चाताप करणे ही तातडीची गरज आहे. आणि म्हणून वचन 9 मध्ये सांगत आहे की आत्ताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. आणि म्हणून ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लाईफ, जीवनाचं परिवर्तन, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आणि पश्चाताप करणे हे आपण पुढे ढकलू शकत नाही. लेट मी थिंक ड्युरिंग क्रिसमस I'll be holy and I'll behave like a Christian during Christmas. Let me enjoy this 8 months first. No. आत्ताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवली आहे, हे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी हे जे लोकसमुदाय यांना तो म्हणत आहे की जर खरा पश्चाताप झालेला आहे तर तुमचं जीवन जे आहे ते बदलेल. यू विल स्टॉप लाईंग, खोटे बोलणे, अशुद्धता, जुलम जबरदस्ती करणे, अक्युजिंग, लोकांना त्या ठिकाणी लोकांवर खोटे आरोप करणे किंवा जबरदस्ती करणे, त्याच्यानंतर लूट, ह्या सर्व गोष्टी ज्या आहे तुम्ही थांबवाल. कारण की जर तुमच्यावर दया झालेली आहे, कृपा झालेली आहे, तुमचे जीवन जर परिवर्तित झालेले आहे, तर ते परिवर्तित जीवन जे आहे ते करुणामय जीवन आहे, ते लुटणारे नाही, उलट आपण इतरांना देतो. द ट्रान्सफॉर्म लाईफ और कन्वर्टेड लाईफ इज कंपॅशनेट लाईफ. तेच आपल्याला वचन 10 ते 14 मधून शिकविलेलं आहे. ज्या ठिकाणी खरं परिवर्तन होतं त्या ठिकाणी करुणा उत्पन्न होते. द ट्रू कन्व्हर्शन लीड्स टू कंपॅशनेट लाईफ. करुणामय जीवनाकडे आपण जातो. आणि म्हणून त्यांना स्पष्ट रीतीने सांगत आहे की यू नीड टू स्टॉप दिस अँड स्टार्ट डुईंग दिस. हे तुम्ही थांबवा आणि ह्या गोष्टी सुरू करा. आणि पुढं 15 ते 17 मध्ये तो ग्रेटर बॅप्टिझम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा लोकांना देणार आहे, त्याबद्दल तो सांगत आहे. लोक विचार करत होते की काय बाप्तिस्मा करणारा योहानच मसीहा आहे का? पण तो सांगत आहे, योहान त्या सर्वांना सांगत असे की मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करीतो, पण जो माझ्यापेक्षा समर्थ आहे त्याच्या पायतानाचा बंद सोडावयास मी योग्य नाही, तो येत आहे. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल. तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल. आपले खळे अगदी स्वच्छ करावयास व गहू आपल्या कोठारात साठावयास त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण भूस तो न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकेल. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणत आहे की मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला, पण माझ्यानंतर जो येणार आहे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त मसीहा, तो पाण्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा करेल. आणि काही दिवसापूर्वी हैदराबाद या ठिकाणी आम्ही गॉस्पल लाईफ चर्च मध्ये होतो आणि ब्रदर क्रिस बर्टन यांनी उपदेश दिला होता. आणि त्या उपदेशामध्ये ते म्हणाले योहान अध्याय 4 मधून की प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याची सेवा ही बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा ग्रेटर म्हणजे महान आहे. आणि त्यांनी उदाहरण दिलं होतं एक घोडा आणि 1600 हॉर्स पॉवर आहे ना. कोणची गाडी आहे ती? पॉर्शे की पॉर्शे आहे ना. तर पॉर्शे ही जी कार आहे त्याचं इंजिन 1600 हॉर्स पॉवरचं आहे, बरोबर. जर माहिती चुकीची असेल तर कृपया करून क्षमा करा, पण 1600 हॉर्स पॉवरची काय आहे त्याचं इंजिन आहे आणि एक घोडा. तर बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्यामध्ये एका घोड्याची ताकद होती, पण येशू ख्रिस्त जो आहे त्या पॉर्शे कार प्रमाणे आहे, 1600 हॉर्स पॉवर.
आणि ह्या ठिकाणी तो म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो त्याच्या लोकांचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल. आणि देवाने जे त्याचे लोक आहेत त्यांना देवाने पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा दिला आहे. हे आपल्याला पहिले करंथीकरास अध्याय 12 आणि वचन 13 मधून शिकविलेलं आहे की तुम्ही हेलन्नी असू द्या किंवा यहुदी असा, तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष, सर्वांना एक शरीर होण्यासाठी एका आत्म्याने बाप्तिस्मा दिला आहे आणि तो पवित्र आत्मा आम्हामध्ये वस्ती करतो. हे स्पष्ट रीतीने शिकविलेलं आहे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे देवाने आपल्याला त्याच्या विश्वव्यापी कुटुंबामध्ये एक केलेलं आहे. ज्यावेळेस आपण याची डेफिनेशन पहिले करिंथ अध्याय 12 आणि वचन 13 मधून शिकतो तर आपल्याला कळतं की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा काय आहे. आणि ह्या ठिकाणी तो म्हणत आहे की पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल. काय आहे अग्नीचा संदर्भ? काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा करेल. विश्वासणाऱ्यांसाठी ही अग्नी जी आहे प्युरिफाईंग आहे. अग्नी हे न्यायाचं दर्शक आहे आणि पवित्रीकरणाचं सुद्धा दर्शक आहे. जे लोक देवाला शरण जातात त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा शुद्धीकरण घडून आणतो, त्यांना तो पवित्र करतो. पण जे लोक देवाला शरण जात नाही त्यांच्याकरिता ती अग्नी न्याय आहे. फॉर सम द फायर इज अ प्युरिफाइंग फायर, बट फॉर अदर्स इट इज द फायर ऑफ द जजमेंट. आणि ते पुढच्याच वचनामध्ये आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे वचन 17 मध्ये आपले खळे अगदी स्वच्छ करावयास व गहू आपल्या कोठारात साठावयास त्याचे सूप त्याच्या हातात आहे. काय संदर्भ आहे हा? गहू आणि भूस याचा संदर्भ. पहिल्या शतकामध्ये जो गहू होता तो गहू भुसापासून कसा वेगळा करण्यात येत असत? त्यांना त्या गव्हावर जे आहे घोडे किंवा काही प्राणी जे आहे त्या गव्हावर जे आहे चालत असत आणि त्यामुळं जे आहे जो गहू आहे तो भुसापासून वेगळा केला जात असत. आणि मग आपण पाहतो की ते घोडे जे आहेत किंवा प्राणी त्या गव्हावर चालत असत आणि त्यामुळं तो गहू आणि भूस जे आहे ते वेगळं होत असत. पण पुन्हा एकदा शेतकरी जो आहे तो ते भूस जे आहे सुपामध्ये घेत असत आणि त्या गव्हाला हवेमध्ये फेकत असत आणि त्यामुळं हवेद्वारे जे आहे ते भूस जे आहे ते वेगळं होत असत आणि गहू खाली पडत होता. आणि अशा रीतीने परमेश्वर जो आहे तो निवडलेल्या आणि न निवडलेल्या लोकांना, विश्वासणारे आणि अविश्वासणाऱ्यांना जे आहे वेगळं करेल. आणि वेगळं केल्यानंतर इथं सांगितलं की भूस तो न विझणाऱ्या अग्नीत टाकेल. इन हेल दे आर गोइंग फॉर द कंडमनेशन अँड जजमेंट. नरकामध्ये दंडासाठी आणि न्यायासाठी तो भूस चाललेला आहे. म्हणजे जे लोक देवाला न जुमानता बंडखोरी आणि पापामध्ये आपलं जीवन जगतात अशा लोकांना भूस म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि जे निवडलेले तारलेले लोक आहेत त्यांना गव्हाची उपमा देण्यात आलेली आहे. अँड द फायनल पोर्शन या ठिकाणी आपण पाहतो की बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे, जो येशू ख्रिस्ताचा अग्रदूत आहे, तो लोकांना निरनिराळ्या गोष्टी सांगत असे, बोधाच्या गोष्टी सांगत असे व लोकांस सुवार्तेची घोषणा करत होता. आणि आपण पाहतो द डेअरिंग मिशन ऑफ जॉन द बॅप्टिस्ट या ठिकाणी जो रूलर आहे, अशुद्धतेमध्ये जगत आहे, त्या रूलरला, त्या अधिपतीला, त्या अधिकाऱ्याला सुद्धा बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे त्याचे पाप दाखवत आहे वचन 19 मध्ये. पण त्याने मांडलिक हेरोद ह्याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया याच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे त्याने ह्या सर्वांहून अधिक हे केले
की योहानाला तुरुंगात टाकले. पुन्हा एकदा हा इतिहास आहे आणि याची माहिती तुम्ही स्वतःहून मार्क अध्याय 6 मध्ये तुम्ही घरी जाऊन वाचू शकता की ते कोण होते. तर हेरोद अँटिपास जो आहे तो पहिला फिलिप याच्या पत्नीसोबत जो आहे विवाह करतो आणि हे सावत्र भाऊ आहे. दे आर स्टेप ब्रदर्स. आणि आपण पाहतो की एका स्टेप ब्रदर हेरोद अँटिपासचा सावत्र भाऊ फिलिप याच्या बायकोशी तो विवाह करणार होता आणि त्यामुळं बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे तो त्याला ह्या पापामुळं किंवा ह्या दुष्कर्मांमुळं जो आहे दोष लावतो आणि त्यामुळं हा जो ख्रिस्ताचा अग्रदूत आहे याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलेले आहे. द डेअरिंग मिशन ऑफ द जॉन द बॅप्टिस्ट. आणि आपण पाहतो की देवाचे खरे जे सेवक आहेत ते राजकारणी असू द्या किंवा मोठ्या पदावरचे लोक असू द्या, अधिकारी असू द्या, ते त्यांना पापच दाखवितात. त्याला पापाला पापच म्हणतात. दे डोंट चेंज. ते बदलत नाही. हा अधिकारी होता, सम्राट होता हा हेरोद, असा असून सुद्धा बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे तो ह्या सम्राटासाठी, ह्या एम्पायरसाठी, ह्या राजासाठी, मोठ्या अधिकाऱ्यासाठी तो देवाचं वचन बदलत नाही. द ट्रू सर्वंट्स ऑफ गॉड दे से सीन, दे शो सीन ॲज अ सीन. जे पाप आहे त्याला पापच दाखवितात. आणि हेरोदाचं दुष्कर्म जे आहे त्याच्याबद्दल जे आहे बाप्तिस्मा करणारा योहान आहे त्यांना ताकीद देतो, त्याचे दुष्कर्म दाखवितो आणि त्याचा दोष दिल्यामुळं हेरोदियास जी आहे ती कितीतरी दिवसापासून बाप्तिस्मा करणाऱ्या योहानावर ती टपून बसते की याला कधी आम्ही पकडू आणि कधी मारू. आणि एक दिवशी आपण पाहतो की हेरोदियासची जी मुलगी आहे कन्या सलोमी, तिच्याद्वारे हेरोद अँटिपास आणि तिथे सर्व जमलेले जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचे मन बदलण्यात येतं, ब्रेन वॉश करण्यात येतं आणि हेरोद अँटिपास जो आहे तो योहानाला तुरुंगात टाकतो आणि मग पुढे आपण पाहतो की काही दिवसानंतर त्याचा शिरच्छेद करण्यात येतो. बट द डेअरिंग मिशन ऑफ जॉन द बॅप्टिस्ट, एक धैर्याचं सेवा कार्य, धैर्याने भरलेलं सेवा कार्य बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळतं. की तो असा नाही म्हटला लेट मी बी जंटल अँड काइंड, नो प्रॉब्लेम, गॉड विल जज देम. तो असा नाही म्हणाला की मला हेरोदाप्रती चांगलं राहावं लागेल, त्याच्याप्रती मी दयाळू राहतो, काइंड राहतो. नाही. वेन इट कम्स सीन वी आर इन द साइड ऑफ गॉड. ज्यावेळेस पापाची बाब येते त्यावेळेस आपण देवाच्या बाजूला राहतो. प्रभू परमेश्वर आपल्याला ह्या वचनांद्वारे सहाय्य करो आणि आपल्यामध्ये पण पश्चातापास योग्य अशी फळं देवाच्या कृपेने आणि दयेने आपण पश्चातापास योग्य फळे देणारे लोक बनू, जेणेकरून देवाचं गौरव होईल. आणि आजही ह्या क्षणी जर काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाहेर असतील किंवा विधी, आईवडिलांची पुण्याई किंवा स्वतःचं सत्कर्म यावर भर देत असतील तर ही वेळ आहे की खरा पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवर आपण विश्वास ठेवूया. पुढची वेळ बंधू राहुल यांना मी देतो.